यशस्वी डिरेक्टर आहेस, तर भरपूर असे क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये व्यक्तीला एक इन्स्पिरेशन असतं की हा माझा आयडल आहे. तर असं तुझं कोणी इन्स्पिरेशन आहे का? हो, मला ऍक्च्युली माझे वडीलच खूप इन्स्पायर, जे त्यांच्याकडनं मी खूप इन्स्पायर होतो. कारण खूप घरची परिस्थिती नसताना माझे वडील दुसरीकडे शिकून, म्हणजे माझे वडील एका प्रिन्सिपलकडे होते. आम्ही अण्णा म्हणायचो त्यांना. त्यांच्याकडे लहानपणापासून शिकून त्यांनी ॲज अ PSI झाले. त्यांचा अख्खा जर्नी, म्हणजे मला ते सांगतात की जेव्हा त्यांनी पहिल्या इंटरव्ह्यूला गेले तर त्यांनी दुसऱ्याची मागितलेली पॅन्ट घातली होती आणि तेव्हा तिघे असायचे, म्हणजे पॅन्ट फाटायचा त्याला. तर तिथून ते इथपर्यंतचा जर्नी, आणि त्यांनी मला दरवेळेस सपोर्ट केलाय. दरवेळेस मी या गोष्टी, आता माझ्यासाठी त्यांच्याहून मोठं कोणीच नाही आहे. कारण मी हे गोष्टी जवळून बघितलं, तर माझ्यासाठी वाटतं का ते खूप इन्स्पायर करतात मला. आणि मी त्यांच्याकडे बघूनच मला वाटतं की आपण जगतो, आपण खूप चांगल्या गोष्टी जगलोय. खरे दिवस तर त्यांनी बघितले. त्यांच्याकडे बघूनच आपण पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. करेक्ट. पण हे खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी आहेत ज्या आता तुझ्याकडून कळतायत. म्हणजे लोक तुला चेलुषा किंवा डिरेक्टर म्हणून बघतायत की अरे हा खूप भारी माणूस आहे. पण आता ह्या सगळ्या गोष्टी कळतायत. तर मला अजून एक विचारायचंय की जसं की तू आता काकांचं सांगितलंस, तर तू आत्ता या स्टेजला आहेस की तू अचीव्ह केलंयस एवढ्या छान गोष्टी. तर यावर त्यांना काय वाटतं? त्यांना तर ऑब्व्हियसली आनंद वाटत असेल की मला वाटतं की यशस्वी होण्यापेक्षा जी कलाकृती आपण मांडली ती लोकांना आवडत आहे. आणि त्यांना आता लोक जाऊन सांगताय, अरे आम्ही अल्लाड पल्लाड बघितला, खूप छान काम झालं. आणि जे लोक, मी जसं बोललो की स्टार्टिंगला मला चुकीचे बोलायची किंवा ते लोक आता त्यांना सांगताय की आम्ही बघितलं, बाहेर जातात तर एका खेड्या गावातले लोक जेव्हा फिल्म बघून येत आहेत आणि ते त्यांना सांगतायत की अरे आम्ही अल्लाड पल्लाड बघितला, खूप छान फिल्म होता, खरंच चांगला आहे. तर मला वाटतं की त्यांना प्राऊड फील होतंय. आणि एका मुलामुळे वडिलाला प्राऊड फील होत आहे, याच्याहून मोठी माझ्यासाठी गोष्ट कुठलीच नाहीये. कारण याच्या पहिले आम्ही आमच्या वडिलांमुळे ओळखल्या जायचो की अरे हा याचा मुलगा आहे, अरे कुठे लहानपणी. पण आता असं झालंय की म्हणजे खूप आता ओळखत्या म्हणण्यापेक्षा वडील मला सांगतात, अरे ते भेटले होते मला, ते म्हणाले का तुम्ही त्यांचे वडील आहे का. मला हे गोष्ट आता याच्याहून मोठं, त्यांच्यासाठी प्राऊड गोष्ट कुठलीच नाही मला असं वाटतं. त्यांना असं वाटतं की त्यांनी मला सपोर्ट केला आणि ऑब्व्हियसली त्यांनी मला एवढं ज्या गोष्टी एका सपोर्ट करायला पाहिजे एका रिजन मधून येताना, आणि त्यांना या गोष्टी आता ऐकायला भेटताय, चांगल्या गोष्टी ऐकायला भेटतात, तर याच्याहून मोठी आनंदाची गोष्ट नाही. पण आता जसं की तू म्हणालास की लोकांनी काकांना येऊन रिव्ह्यू सांगितले की आम्ही मूवी पाहिला आणि खूप छान सगळं झालंय. पण आता सध्या एक प्रॉब्लेम सुरू आहे, पायरसी. की म्हणजे मूवी जाऊन शूट करणार आणि तो बरेचसे पायरसी प्लॅटफॉर्म आहेत, आता नाव नको घ्यायला. पण तिथे सगळीकडे मूवी लीक होतो, पण त्यामुळे मूवीला लॉस होतो भरपूर. तर त्या पायरसीवर तुझं काय मत आहे? मला वाटतं की ज्या गोष्टी ना थिएटरमध्ये जाऊन बघायच्या त्या बघितल्याच पाहिजे. किंवा पायरसी, मला मुद्दा असा वाटतं की तुम्ही पायरसी म्हणजे चोरीच झाली आहे ना. जर तुम्ही एक चांगले कॉन्टेंट क्रिएटर आहात, स्वतःला प्रेझेंट करा, तुम्ही तुमच्या गोष्टी चांगल्या मांडा ना. का दुसऱ्याचं तुम्ही चोरून त्याला विकताय, तर ती चोरी झाली. त्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं की मला या दरम्यान असा एक्सपिरियन्स आला की याच्यामध्ये खूप प्रमाणात पॉलिटिक्स पण आहे. असं मला वाटतं की अरे याचा फिल्म चालत आहे का, जसं आता रिव्ह्यू द्यायला लावत आहे तर आपलेच लोक इसको पायरेसी करते. हा मला खूपसा प्रकार जाणवला. आणि मला वाटतं अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे. जर एक चित्रपट चांगला चालतोय, मराठीमध्ये चांगला वर्कआउट करतोय, तर ह्याचा फायदा दुसऱ्या मराठीला होणारच आहे ना. मराठी सृष्टीच पुढे जाणार आहे. त्यासोबत नंबर ऑफ लोक डिपेंड असतात, 2-2, 3-3 हजार लोक डिपेंड असतात, त्यांचे पोट भरतात, त्यांना पण पुढे काम मिळणार ना. बरोबर. तुम्ही स्वतःच्या हाताने आपण का या गोष्टी करून घेत आहोत. तुम्हाला वाटतं ह्या पॉलिटिक्स आहे, मुद्दामून लोक करतात की तुला पैसे देतो याला पायरेसी कर, हा प्रकार होत आहे. असा नको व्हायला हवा. आणि पायरेसी थांबायला पाहिजे. कारण प्रोड्युसर, सर्व आर्टिस्ट, सर्व टेक्निशियन खूप मेहनत करून चित्रपट बनवतात, आणि तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा पैशासाठी त्यांच्या मेहनतीला तडा घालू शकत नाही, मला असं वाटतं. तर जसं की आता अल्लड पल्लड हा खूप ब्लॉकबस्टर सुपरहिट गेला आणि अजूनही चालतोय. तर ब्लॉकबस्टर मूवी गेल्यानंतर त्याच्या यशानंतर तू अल्लड पल्लड 2ची अनाउन्समेंट केली आहेस 2025 जून मध्ये.
तर अलर्ट पलट 2 ची स्टोरी तिथूनच सुरू होईल की आम्हाला काही वेगळं बघायला मिळेल? आपल्याला खूप काही वेगळं बघायला मिळणार हा तर मुद्दा आहेच. पण मला असं वाटतं की 2 कधी निघतो की जो कंटिन्युटी आहे. जसं Correct. आता लोकांना बाहुबली का हिट झाला, कारण त्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये सेकंड गोष्टी होती आणि सेकंड पार्टमध्ये काही पहिल्या गोष्टी होत्या. Correct. तोच आपण मुद्दा मांडणार आहोत ओके. की आपण जुन्या गोष्टीपासून काय गोष्टी घडल्या आहेत हा. आणि ते पूर्ण झालेलं नाही, आपला वेध पूर्ण झालेला नाही. जर तू प्रॉपर अलर्ट पलटचं 2चं पोस्टर झालं असेल तर त्याचं हा. शब्दच आहे का वेद पूर्ण झाले वेद नाही. पूर्ण झाला तर नाही. आताही आपले वेद पूर्ण झालेले नाही. ओके. आता आणखी मजा येणार. उलट आता ही फिल्म खूप हॉरर असणार, खूप थरारक असणार. मला फक्त पहिले चेक करायचं होतं की आपल्याला कुठल्या प्रकारचा जॉनर फिल्म आवडतो. आता मला ते लक्षात आलंय की या फिल्ममध्ये काय चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, काय चांगल्या गोष्टी आवडल्या किंवा काही चांगल्या गोष्टी करू शकलो असतो. आता त्या गोष्टी मात्र या फिल्ममध्ये नक्कीच बघायला मिळणार. उत्सुकता असेलच त्याची. आणि पहिल्या पार्टला लोकांनी बॅकग्राऊंड स्कोअरचं खूप कौतुक केलं. तर ऍज अ डिरेक्टर म्हणून तुला बॅकग्राऊंड स्कोअर बद्दल तुझं काय मत आहे? मला असं वाटतं की मला तर असं वाटतं की प्रत्येक डिपार्टमेंटच खूप महत्वाचं आहे. एडिटिंग, कॉस्ट्युम, प्रोडक्शन, कॅमेरा आहे, साऊंड आहे, या सर्वच गोष्टी महत्वाच्या असतो. पण प्रेक्षकांना कधी काय आवडेल याचा काही हे नाही आहे. तर लोकांना या फिल्ममध्ये त्याचं बीजीएम खूप आवडलं, बॅकग्राऊंड खूप आवडलं. ऍक्च्युली भूताच्या फिल्ममध्ये बॅकग्राऊंड हा खूप वेगळा असतो, हॉरर असतो. पण मी यावेळेस एक्सपेरिमेंट केला की मला काहीतरी डॅशिंग हॉरर बीजीएम हवा होता की लोकांना तो अपील करेल. आणि मला वाटतं का बीजीएम हा खूप महत्वाचा मुद्दा आहे गोष्ट मांडण्यासाठी. जर तू फिल्म प्रॉपर बघितली तर तुला कळेल की काही काही गोष्टी जिथे आम्ही पंचेस घेतल्या तिथे मी बीजीएमच टाकलं नाही, फक्त शब्दांवर आम्ही घेतलाय. आणि मला जिथं वाटतं की जिथे फक्त बीजीएम लागतं आम्ही तिथे शब्दच घेतले नाहीये. अशा वेगळे एक्सपेरिमेंट आम्ही केला आणि लोकांना ते भरपूर आवडतंय. अभिनय जगताप याने खूप कमालचं बीजीएम केलाय आणि ते लोकांना आवडत आहे. आणि मला ही गोष्ट चांगली वाटतंय की मराठी फिल्म आता बीजीएम साठी पण ओळखल्या जात नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. मला यावरनं मला एक अजून प्रश्न सुचला. एक तुझा आणि संदीप सरांचा एक सीन आहे की ज्या वेळेला ते सोय मागायला येत असतो, तर सगळ्या देवी देवतांची नावं तुम्ही घेतात, तर तो सीन सुचला कसा आणि त्यावेळेला त्या सीनची केमिस्ट्री कशी घडली? सीन असा सुचला की आम्ही संजय सरांनी आम्ही बसलो होतो आणि त्या दोघांचं इंट्रोडक्शन कसं होईल हा आमचं होतं. तर म्हटलं की आपण विचार करूयात की चला ना आपण देवाच्या नावानं ते घेऊयात ना, कन्फर्मेशन करूयात ना की देवांचं नाव कसं घेण्यात येईल. मग आम्ही तो सीन तसा सुचला आणि तसा लिहिण्यात आला. मग आता नॉर्मल एंट्री तर आपल्याला नव्हती हवी, काहीतरी वेगळी गोष्ट हवी होती का बाबा तो कुठून येणार आणि तो दरवाजा तो ओपन नाही करणार. म्हणून जिथून धूर निघाला तो तिथनं वास घेत येतो आणि तिथूनच तो चप्पर खोलतो आणि नाव घेतो आणि एक दुसऱ्याचं कन्फर्मेशन घेतो. आणि हा लोकांना सीन प्रचंड आवडत आहे आणि हा वेगळा काहीतरी सीन आहे, तर तो वर्क करता येतो. तर आता जसं आपण बघतो की डिरेक्टर्स असतील किंवा ऍक्टर ऍक्ट्रेसेस असतील, तर त्यांचे काही पास्ट असतात की जे त्यांना मोटिवेट करतात अजून या फील्डमध्ये येण्यासाठी किंवा एखादं काम करण्यासाठी. तर तुझा असं काही पास्ट आहे का? पास्ट तर भरपूर सर्वांचाच ऑब्व्हियसली पास्ट असतो. बेसिकली मी एका रिजन वरून आलेलो आहो, एका विदर्भ या भागातून आलोय, यवतमाळवरून आलोय. आणि आमच्याकडे नाटकाच्या तालीम किंवा आपण प्रयोग अशा गोष्टी होत नाही, नाट्यगृह नाहीये. बापरे. नाहीये आमच्याकडे. जर आम्ही म्हटलं की मी ऍक्टर बनायचं आहे, लोक हसतात जनरली. आणि माझ्यासोबत ते झालंय की मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सोडून मी जेव्हा लोकांना सांगितलं की मला या क्षेत्रात जायचं आहे, लोक हसायचे की असं काही नसतं. म्हणजे तू ऍक्टरकडे वळतोय म्हणजे तुला दारूचा शौक असेल, तुला फालतू गोष्टीचा शौक असणार, असं सर्व लोकांनी या गोष्टीचा आमचे जे पण सराउंडिंगचेच लोक असतात आपल्या, त्याच लोकांनी आपल्याकडे बघण्याचा नजरिया तसा माइंडसेट करून टाकलाय की हे म्हणजे चुकीचं आहे. हे आता ही गोष्ट घडतात. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की हे असं नाही आहे. फक्त लोकांचा बघण्याचा नजरिया तसा आहे. आता खूप डेव्हलप होत चालल्या गोष्टी, तर त्यातनं गोष्टी शिकलो मी. मला त्यातनं ताकद मिळाली की मला कोणीही कितीही अपोजिट गेलं, माझ्याबद्दल काहीही बोललं तरी मला त्या गोष्टीचा काही फरक पडणार नाही. आणि त्यानंतर जेव्हा मी इथे आलो तर इथे पण अशा गोष्टी घडल्या की आपण ज्या लोकांना मदत केली त्याच लोकांनी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला. कारण एक गोष्ट मला लक्षात आली की
सर्वजण इथं फक्त स्वार्थीपोटी आहे. हो. आणि मला वाटतं की हे आर्ट आहे. आर्ट हा स्वार्थपोटी नसला पाहिजे. हा तुमची आवड आहे, तिथं स्वार्थ नसला पाहिजे. तिथं तुमची काम करण्याची तुमची वृत्ती पाहिजे, ती जिद्द पाहिजे. तर मगाशी जसं तू म्हणालास की तू विदर्भामधून आहेस, तर डिरेक्टर किंवा ऍक्टर किंवा लेखक म्हणून आउटसाइडर म्हणून काही इफेक्ट होतो का तुझ्यावर, किंवा नाही का जात धर्म असं लोक काही तुला म्हणतात का की तू आउटसाइडर आहेस बाबा, आम्ही नाही बघणार तुला? हा, या गोष्टी मला जाणवलंय की ऍज अ आउटसाइडर आहे तर या गोष्टी लोकल लोकांकडनं त्रास होतात. काही लोकांकडनं. काही लोक खूप सपोर्ट करतात या गोष्टीला की तू बाहेरून आलास, तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे. पण या गोष्टी मला वाटतं की या गोष्टी मला जाणवल्या ऑलरेडी. या गोष्टीच्या लॉबी बनल्या आहेत की हा आहे तर तुम्हाला रिकॉग्नाइज नाही करत, कारण तुम्ही नाही आहात ना, तुम्ही त्या फ्लोचे नाही आहात, तुम्ही त्यातनं नाही आहात. मुद्दाम दुर्लक्ष करतात. मुद्दाम मला माहिती नाही, मुद्दामचा मला अंदाजा नाही, पण त्या गोष्टीला फॉर्म पब्लिसिटी असू द्या, त्या गोष्टीला तेवढं महत्व देण्यात येत नाही. आणि मला वाटतं की दरवेळेस गरज नाही का तुम्ही हिट दिला म्हणजेच तुम्ही चांगले आहात, का तुम्ही टॅलेंटेड आहात का. बरं, हिटच्या पहिले आम्ही टॅलेंटेड नव्हतो का? नवीन लोक टॅलेंटेड नव्हते का? होते, पण तुम्ही त्यांना टॅलेंटनुसार ओळखा ना. असं नका करू की बाबा याने हिट दिला ना आता हा लोकांना आवडायला लागला म्हणून तुम्ही डिमांडिंग झालात. अशा गोष्टी अचानकच नाही ना. एक्झॅक्टली. आणि मला काम करताना खूप गोष्टी जाणवल्या अशा की मला अशा गोष्टी झाल्या की जसं तू लॉबी बद्दल बोलला की अरे हा विदर्भातून येतोय, हा आपले कामं घेतोय, हा जास्त काम करायला लागला आणि हा बाहेरून आला त्याने आमचं ऐकायला पाहिजे, आम्ही बस म्हटलं तिथं बसायला पाहिजे, उठ म्हटलं तर उठायला पाहिजे, किंवा मला जर प्रॉब्लेम क्रिएट केले त्यांनी तर ते प्रॉब्लेम आला पाहिजे, सॉल्व्ह नको आला पाहिजे. पण त्यांचा इगो हर्ट होताना मी बघितलंय का हा तर बाहेर साईडून आला. पण मला काय म्हणायचं आहे की महाराष्ट्र हा सर्व मराठी लोकांचा आहे, आपल्या सर्वांचा महाराष्ट्र आहे. बरोबर. याला रिजन कोणी डिफाईन नाही केलंय की बाबा हा इथे. उलट आम्ही तर ऑलरेडी खूप प्रॉब्लेम मधून येतो, आम्हाला राहायचा प्रॉब्लेम असतो, इथं खायचा प्रॉब्लेम असतो. इथं सर्वांना त्या गोष्टी अवेलेबल आहे. आम्हाला जर एक चित्रपट करायचा असेल तर म्हणजे एक फॉर एक्झाम्पल इफ मी आर्टिस्ट आहे, मी एक लेखक आहे, मी एक डायरेक्टर आहे, मला जर एका आर्टिस्ट एज अ ऍक्टरला जर एक मीटिंग करायचं असेल, जर मी यवतमाळहून येत असेल तर मी 600 किलोमीटर रात्रभराचं ट्रॅव्हलिंग करून येतो. बरोबर. आम्हाला खायचं माहित नाही आणि सर्वच जण पैशाने फुलफिल असतं असं नसतं. कसं राहणार आम्ही, कसं जगू नये. जर आम्ही इथं करिअर करतोय तर मला वाटतं तुम्ही सपोर्ट देऊ नका, पण चुकीची वागणूक तरी देऊ नका ना. चला मी सर्व्हाइव्ह करून गेलो, एक मेहनत करून गेलो, पण बाकीच्या लोकांना असं नाही व्हायला पाहिजे मला असं वाटतं. कारण आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपण म्हणतो की आपण महाराष्ट्र एक आहोत किंवा जय महाराष्ट्र आम्ही पण बोलतोच ना. आणि आम्ही विदर्भाचे आहे, म्हणजे काही वेगळं नाही, फक्त इथनं डिस्टन्स आहे. तर याला असं चुकीचं नाही. मी विदर्भाबद्दलच बोलत नाहीये, हे प्रत्येक भागाबद्दल बोलतोय. मराठवाडा आहे किंवा या गोष्टीला वाव नाही देत, त्यांची भाषा चांगली नाहीये. आता सर्वांना त्याच भाषा आवडायला लागल्या आहेत ना, लोक वेगवेगळ्या रिजनच्या फिल्म बघायला लागले आहेत. तर मला वाटतं की या गोष्टीचा कोणी दुरुपयोग नको करायला हवा की मी लोकल आहे तर याला त्रासच दिला पाहिजे आणि असा कसा बाहेरून येऊन. नाही, आपण सर्व एकत्र आहोत, एक मिळून काम करतोय. देवाच्या कृपेने इथे फिल्म इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आहे म्हणून सर्व इथे येतात. ते जर त्याच्या रिजन मध्ये जर असते तर लोक आलेच नसते. तर इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी आहे सर्वांसाठी की सर्वजण मिळून काम करतायत, तर मिळून काम करायला पाहिजे. पण हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं की तुझ्यासोबतही हे सगळं झालंय. हा, याला काही करू शकत, पण यातनं गोष्टी शिकलो आणि मोस्टली मी तरी सर्वांना एकत्र करण्याचा माझ्याकडनं तरी प्रयत्न करतो. पण आणखीन एक मला सुचलं की आता आलाड पलाड केला तर एवढे सगळे स्टारकास्ट होते आणि नवीन चेहरे पण होते, तर प्रत्येकासोबतची डिरेक्टर म्हणून तुझी केमिस्ट्री काय होती? मुळात जसं मी म्हटलं ना, हा फिल्म मॅजिकल होता, हा मॅजिक होता. त्यामध्ये कमालचे दिग्गज कलाकार होते. मकरंद सर, गौरव मोरे, संदीप दादा, चिन्मय दादा, सक्षम होता, त्यानं अनुष्का होती, माधुरी पवार होती, सुरेशजी विश्वकर्मा होते. नंबर ऑफ दिग्गज कलाकार होते आणि त्या सोबत काम करताना आम्हाला मजा आली. माझा पॉइंट ऑफ व्ह्यू होतं का ज्याचं कॅरेक्टर हे त्यांनी चांगल्याने करावं आणि त्यांनी कमालचं केलं. म्हणजे गौरव सरांनी जे त्यांनी काम केलंय लोकांना आवडलं, सक्षमचं घाबरलेलं लोकांना आवडलं,
मकरंद सरांचा एनर्जेटिक परफॉर्मन्स लोकांना आवडले, संदीप दादाचे गंजिडी परफॉर्मन्स लोकांना आवडले, आणि चिन्मय दादाने विदाऊट डायलॉग देता जो काही धिंगाणा घातलाय तो कमाल होता. एक्सप्रेशन येस. पूर्ण तर scene होता. आम्ही त्या गोष्टीवर सेट होतो की कुणाला काय करायचं आहे आणि कोणी काय काय करायला पाहिजे या गोष्टीला आम्ही सेट होतो. त्यामुळे आम्हाला सर्व गोष्टी झाल्यात. आणि राहिला प्रश्न नवीन कलाकारांचा, माझ्या मते कलाकार हा नवीन किंवा जुना नसतो. कलाकार हा कलाकार असतो, फक्त त्याला संधी मिळत नाही. जर त्यामध्ये जर तो टॅलेंट असेल तर तो नक्कीच पुढे घेऊन येत. जसं भाग्यम जैन कमालचा कलाकार आहे, काय डान्स केला त्यांनी. मला वाटत नाही की असा डान्स कोणी करू शकणारच नाही. माधुरी पवार यांना एवढा कमाल डान्सर आहेत, एवढं छान नृत्य करतात, त्यांच्या सोबतीने काम करणं आणि डान्स करणं हा जोक नाही. तर मला वाटतं का त्याचं टॅलेंट होतं. मला वाटतं त्यासारखं डान्स कोणी करू शकलो नसतं. तो भी उसका टॅलेंट ही आहे, एनर्जी आहे. तर मला वाटतं की या सर्वांसोबत मला काम करताना मजा आली आणि आम्ही सर्व एका पाईपलाईन मध्ये होतो, म्हणजे एका धाग्यात आम्ही बांधल्या गेलेलो होतो. म्हणून या गोष्टी कमाल झाल्या. म्हणजे असं काही की स्टार आहेत म्हणून काही अशी वेगळी वागणूक नव्हती, काहीच नाही. उलट फॅमिलियर, उलट आम्हाला सेट झालं. उलट मला घाबरायचे का हा परत रात्रभर जागवणार की मकरंद सर तर मला प्रत्येक इंटरव्ह्यूला बोलले की याने मला खूप त्रास दिलाय, हा मला खूप, कारण मकरंद सरांना चप्पल नव्हती पायामध्ये शूट मध्ये, तर मी त्यांना अख्खा कोकण विदाऊट चप्पल फिरवलं. आणि त्यात पण असं असायचं की एक शॉट झाला तर सर एकदा परत जा ना, परत तर बिचारे काही म्हणायचे नाही. पण आम्ही सेटवर खूप मजा केली, कारण सर्व जॉनरचे वेगवेगळे लोक होते. जसं आता मकरंद सरांचा वेगळाच एक्सपिरियन्स, वेगळाच ऑरा. त्यांनी हॉलिवूड, बॉलिवूड आणि दिग्गज कलाकारांसोबत सरांनी काम केलंय आणि सर स्वतः एक दिग्गज आहेत. गौरव सरांचा वेगळाच ऑरा की त्यांनी जे काही आज महाराष्ट्राची शान म्हणून त्यांना ओळखतात. संदीप दादाच्या वेगळ्या स्टोरीज, सक्षमचं वेगळाच. तो सक्षम हा खूपच एक प्रकारचा असतो ना की खूप नॉलेज आहे त्याला, तो त्याचा वेगळाच एक ऑरा. बरोबर. भाग्यमचं वेगळाच, हे यंग पोरांचं वेगळं, 17-18 वर्षाचे पोरं आणि त्यांना बोलून जाणे आणि सर्व गोष्टी मजा यायची. त्या गोष्टीमुळे त्या आमच्या सेटवर मजा येत होती. पण आता प्रश्न उत्तराचे झाले, आपण पुढच्या सेगमेंट कडे वळूया, जो की आहे रॅपिड फायर. येस. तर पहिला असं की डिरेक्टर की प्रोड्युसर व्हायला आवडेल? ऑब्व्हियसली डिरेक्टर बनायला आवडेल, पण डिरेक्टर बनता बनता एवढं चांगलं समीकरण जमले पाहिजे का प्रोड्युसर पण व्हायला पाहिजे. पण डिरेक्टर पहिली प्रायोरिटी. त्यानंतर प्रथमेश परब, गौरव दादा, सिद्धार्थ जाधव दादा, या तिघांमधला कॉमेडियन बेस्ट कोण? तिघं पण तिघांचाही ऑरा वेगवेगळा आहे. तिघांची कॉमेडी स्टाईल, कॉमेडी प्रेझेंट करण्याचं हे वेगळं आहे. तर तिघं पण कमाल आहे, तिघही त्यांच्या जाग्यावर कमाल आहे. कॉमेडी की आर्ट की मिक्स. मला वाटतं की एंटरटेनमेंट या गोष्टीकडनंच मी बघतो. कदाचित मी आर्ट फिल्म पण केला तरी त्याला एक चांगल्या पद्धतीनं आर्ट प्रेझेंट करायला आणि एंटरटेनमेंट याच मुद्द्याने वर्कआउट करेल. फेवरेट टीव्ही शो? फेवरेट टीव्ही शो मला मोस्टली रोडीज पहिले खूप आवडायचं. मला रोडीज आवडायचं कारण मला तो आवडतो, रोडीज असा आवडतो. आणि आणखी सॉरी, मला मराठीचा एक सिरियल होती एका लग्नाची तिसरी गोष्ट, ती खूप आवडली आणि तो एक असा सिरियल आहे की मी पूर्ण एपिसोड बघितले त्याचे. आणि मग त्या टीव्ही शो मधलं तुझं फेवरेट कॅरेक्टर? मला उमेशजी कुलकर्णी आणि स्पृहा जोशी त्या दोघांची कॉम्बिनेशन आवडली होती त्या फिल्मला. फेवरेट सिंगर? फेवरेट सिंगर मला अजयजी आवडतात, अजयजी गोगवले. आणि मला सोनू निगम आवडतात. आता जसं की अलाड पलाड रिलीज झाला, तर अलाड पलाड मधला तुझा फेवरेट सीन? माझा फेवरेट सीन तसे तर मला पूर्ण फिल्मच आवडला, पण मला त्यातले सर्व सीन मजेशीर होते आणि सगळे सीन कमाल होते. मला तो सीन आवडतात की जेव्हा लोक नावेने एक दुसऱ्याला क्रॉस करतात. आम्ही टॉप शॉट घेतलाय की त्यात आम्हाला करतानाही मजा आली होती की कारण 20-20, 30-30 नाव ऍट अ टाइम जायचे आणि आम्ही 10-10 वेळा त्यांना मागे पुढे करायला लावायचं. ड्रोन शॉट होता. एक्झॅक्टली. ज्याच्यात एकच
होडी इकडे येत असते आणि बाकी अख्खं गाव पलीकडे जात असतं. तो एक मला आवडतो. त्यानंतर गौरवजी, सक्षमजी आणि भाग्यमजी आणि संदीप दादाचा एक सीन आहे, ते गावात जातात पहिले. हो तो गौरवजीने असं काहीतरी केलंय, तो आवडला. संदीप दादाचा आणि माझाही सीन लोकांना आवडतो, तोही मला आवडतो, कारण तो टेकिंग वाईजच खूप वेगळा होता. कारण मी त्या कौलाच्या याच्यावरनं राहून, म्हणजे माझा वेट भरपूर आणि त्यात कौलाच्या याच्यावरनं तो, आणि त्या मालकानं पहिलेच घाबरवलं होतं की हे सर्व सडलेलं आहे, कधी पडू शकते. त्या रिक्स वर जाऊन आम्ही तो शूट केला. तो पण मला आवडतो. ऑल ओव्हर सीन कमाल आहे फिल्मचे. चिन्मय दादाचाही मला सीन आवडतो. ऍक्शन सिक्वेन्स जो आहे ना, मुंडकं काढून देतो, तो पण मला बऱ्यापैकी आवडतो. आणि एक माझा एक सीन आहे का, मी ना, आम्ही वेळेवर घेतला तो, की आम्ही राख फेकत जातो, मी बाहेर पडतो आणि राख टाकतो, तो पण मला एक यस. आणि मला त्या सीनची गोष्ट आठवते की आम्ही तो सर्व जो सीन आहे तो सिंगल टेक आहे, एका ह्याच्यातच केलेला सीन आहे, त्यात रिटेक नाही, काहीच नाही, अख्खच तो ते आहे. तो मला सीन आवडतो की सिंगल टेक मध्ये एवढा छान सीन झाला. हे ऍज अ डिरेक्टर मला तो आवडतो. फेवरेट सिनियर ऍक्टर? फेवरेट सिनियर तर भरपूर आहे. नाना सर मला खूप आवडतात, अमिताभजी मला खूप आवडतात, मकरंद सर पण मला खूप आवडतात. मला हे खूपसे आर्टिस्ट आहे की त्याकडनं मला शिकायला भेटतात किंवा ते मला आवडतात. ऍज अ डिरेक्टर म्हणून तुला असे कोणते अभिनेते किंवा अभिनेत्री आहेत ज्यांच्यासोबत तुला काम करायची इच्छा आहे? तसे भरपूर आहे की मला त्यांच्यासोबत काम करायचं, पण नाना पाटेकर सरांसोबत माझी इच्छा आहे की मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे. स्क्रीन शेअर पेक्षा माझी इच्छा आहे की त्यांच्यासोबत काम करायचं आहे. मला वाटतं की त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे. तुझं घरातलं निकनेम? मला निकनेम तर लग्न झालं पहिले वेगळं आहे, पहिले वेगळं होतं, पण प्रीतू असं निकनेम आहे. प्रीतू, प्रीत असं मला बायको प्रीत म्हणते आणि आई प्रीतू किंवा बाकीचे प्रीतू म्हणतात, असं. किंवा लाडाने सर्वजण बाबू सुद्धा म्हणतात मला. तुझं फेवरेट गाणं? गाणं मला माऊली माऊली मराठी मधलं गाणं लय भारी मधलं गाणं खूप आवडतं. तो मला इन्स्पायर करतो तो एक. आणि सावर रे माझ्या मना मराठीतलं ते पण मला गाणं, जोडून येते रेशीम गाठी, हेही मला गाणं आवडतं. आणि तेरे नाही ना अक्षय कुमारचं गाणं होतं, ते पण मला बऱ्यापैकी गाणं आवडतं. आणि मला मोगरा फुलला मेहंदीच्या पानावरची ती सिरीज आहे, ते खूप 90ची, ते मला खूप आवडतं आणि मी आताही ते ऐकतो. म्हणजे सॉन्ग चॉईस खूपच चांगली आहे तुझी. हो, आता लहान म्हणजे ऑब्व्हियसली लेजंड आहे ते गाणे, म्हणजे मजा आहे. ते अमर गाणी आहेत, त्यांचा ऑरा कधी जाणार नाही. आणि मला वाटतं ना की सॉन्ग ना मला त्या काळातला फील देतो, तो स्मेल देतो. फॉर एक्झाम्पल, मी मोगऱ्या फुलाला ऐकत असेल तर मला दुसरी तिसरीतली गोष्ट आठवतो, पाऊस आठवतो. तेरे नाही ना, किंवा मी जेव्हा आपल्या आमिर खानजीचा कुठला फिल्म आलता ना, तो आमिर खानजीचा फिल्म आलता, ते विसरतात, फिल्मचं नाव होतं त्या गजनी आल्यावर मला माझे कॉलेज डेज आठवतात, तो फील आठवतो, सर्वच ते. मला वाटते सॉन्ग माझ्यासाठी एक जर्नी आहे, मला वाटते मेमरीज ते ताज्या करतात, तर ते मला ते सॉंग्स आवडतात. आणि शेवटचा प्रश्न, फॉलोअर्स बघून काम देणार की टॅलेंट? आता हा नवीनच ट्रेंड आलाय की फॉलोअर्स देऊन काम देणार की टॅलेंट. मला वाटतं टॅलेंट देऊन काम द्यायला पाहिजे. आणि हे आजकाल जे समीकरण होत चाललंय खूप वाईट वाटतंय मला, की तुम्ही टॅलेंट बघून काम दिलं पाहिजे. मग असं फॉलोअर्स बनवायचं असेल तर तो पहिले फॉलोअर बनवण्याच्या मागे लागणार. ऍक्टिंग नंतर शिकूयात, पहिले फॉलोअर बनवूयात, कारण फॉलोअर बनवून काम मिळतं असं होईल. मला वाटतं टॅलेंट बघून काम द्यायला पाहिजे, की ज्याच्या टॅलेंट आहे आणि त्याला फॉलोअर आहे त्याला तर डेफिनेटली द्यायला पाहिजे, पण टॅलेंट बघूनच काम द्यायला पाहिजे. म्हणजे नाहीतर काय होणार, लोकांचा कल या कलेकडे बघण्याचा वेगळा होणार, की आजकाल लोकांना स्वतःची ऍक्टिंग सुधारण्यापेक्षा स्वतःचे फॉलोअर वाढवूया तसा कल जास्त असतो. मला वाटतं या गोष्टी नको व्हायला पाहिजे. स्वतःची ऍक्टिंग, स्वतःचं टॅलेंट कमाल असलं तरच तुम्हाला काम भेटलं पाहिजे, मला असं वाटतं. तर रॅपिड फायर सेगमेंट संपलाय आपला, पण आता मला एक फक्त प्रश्न विचारायचा आहे. तू ते सांगितलं, त्याचं सांगितलंस तर तसं एक मकरंद सरांचं भटभट होतं, तर ते सुचलं कसं? ऍक्च्युअली ते त्यांचीच क्रिएटिव्हिटी होती. म्हणजे की मकरंद सरांचं काय बोलू, म्हणजे ते कमाल आहेत. म्हणजे त्यांचं काम करण्याची
ताकद आणि हिज थिएटर आर्टिस्ट म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टीत थिएटर आहे. तो एवढा दिग्गज म्हणजे माझ्या वया एवढं त्यांचा एक्सपिरियन्स आहे. जर मी 30-34 वर्षाचा असेल तर त्यांचा तर तेवढा एक्सपिरियन्स आहे. तर त्यांच्याकडनं या गोष्टी शिकायला भेटला. बट हा त्यांचाच कन्सेप्ट होता की मी कदाचित असा ब्लॅक मॅजिकचा कदाचित असा असेल तर आपण असं करूयात. मला ते आवडलं, म्हटलं सर आपण एक करूयात. आणि गौरवजींचा तेवढा कमाल होता का त्यांनी ऑन टेक दिलं, म्हणजे ऑन सेम टाइम दिलेलं ती गोष्ट. टेक चालेल त्यात त्यांनी ऑन द स्पॉट त्यांनी ते केलं. म्हणलं अरे वा हे कर. मग त्या गोष्टीला आम्ही चांगलं करू ते बघून संदीप दादाने आणि ते मजा करत ती मजा आणि लोकांना ते आवडत आहे. पण आता एक होडीत एक लास्ट जो यांचा मकरंद सरांचा जो लास्ट फ्रेम आहे तर त्याच्यात शंभो असं काहीतरी दिले. तर ते जे शंभो आहे ते दगडी चाळवाले शंभोशी रिलेट करायचं होतं का? नाही त्यांनी देवाच्या येणी का आपण आता नवीन याला परत सुरुवात करूयात त्या म्हणजे इस्टर एग म्हणता येईल अलर्ट पलट 2चा. एक्झॅक्टली. तर तुझ्यासोबत खूप मजा आली प्रीतम दादा. थँक्यू होतो तुझा वेळ दिलास आम्हाला. हे होते आपले आजचे गेस्ट प्रीतम दादा द ऑलराऊंडर. तर असेच प्रीतम दादा अलर्ट पलट लवकरात लवकर दुसरा भाग घेऊन या आणि आमची मस्त सोय करा हीच आमची इच्छा आहे. येस, थँक्यू सो मच. मला पण छान वाटलं. द कोझी टॉक्स या शो मध्ये एवढे भारी भारी प्रश्न बघून मला एक दिवसानंतर आनंद आला. याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपल्या बोराचं चॅनल आहे, नक्कीच मजा येईल. धन्यवाद. थँक्यू.